सैनिकांना कुणाचे गळती लागण्याची फरक नाही पडत. गळती कुणाला लागली आहे, ते जे घेतात ना मर्चडीज, त्यांना गळती लागली आहे. असे किती गेले तरी फरक पडत नाही. आम्ही अजून नेते उत्पन्न करू, बनव. ते फक्त पत्रकारांना दाखवण्यापुरता गळती आहे, पण शिवसैनिक हा तिथेच आहे आणि महापालिका आम्ही जिंकणारच आहोत. नमस्कार, मी चिन्मय जगताप. आपण बघत आहात लोकमत मुंबई. खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण बघू शकतो की मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला ज्याला गळती लागली आहे, अशा वेळेस इथल्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतं, पक्षाच्या नेत्यांना काय वाटतं, पक्षांच्या शाखाप्रमुखांना किंवा कार्यकर्त्यांना काय वाटतं, हे आपण जाणून घेतो आहे. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे. या चर्चेला सुरुवात करतो आहे. हे पहा, शिवसेना हा पक्ष असा आहे की ज्या पक्षाने अनेक नेते तयार केले. जे नेते बाहेर गेले ते गेले, त्यांचं अस्तित्व शून्य झालं. पण आपला जो शिवसैनिक आहे, जो आहे तो एकनिष्ठ आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कपॅसिटी आहे नवीन नवीन नेतृत्व तयार करण्याची. नवीन नेतृत्व तयार होईल. आगामी काळात पक्षाला गळती लागणार नाही अजून अशी आता तरी अपेक्षा नाही आहे की कुठचा माणूस जाऊ शकेल, कारण त्यांना कळलेलं आहे की जे गेले त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे आणि त्यांना आता इतर मिंद्यांसारखंच सगळ्यांना मिंद्यासारखंच वागायला लागतं आहे. हे जे त्यांना दिसतंय त्याच्यातून त्यांना काहीतरी सबक मिळेल असं मला वाटतं. आणि याच्यापुढे कोणताही शिवसैनिक जो आज काठावर असेल तो देखील परत पुन्हा शिवसेनेमध्येच राहील, जिथे आहे तिथेच राहील. आणि हा महाराष्ट्रावर महाराष्ट्र हे कुणाचे विरोधच नाही. मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे. जो तो प्रत्येक राज्यातून मुंबईमध्ये आलं. आमचं मराठी माणसांचं मन एवढं मोठं आहे की आम्ही सगळे भाषिकांना सामावून घेतो. परंतु मराठी भाषाला एखादा पर जातीचा माणूस जो पर राज्यातून आला आहे तो आमच्या घरात येऊन, आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्या विरोधात बोलतो मराठी बोलायचं नाही, हिंदी में बात, तर हे चुकीचं. आज साहेबांनी सांगितलं, आज कन्नडी लोकांनी तिकडं कन्नडी भाषा शाळेमध्ये कंपल्सरी केली, तर ते चांगलंच आहे ना. मग महाराष्ट्रामध्ये पण मराठी भाषा हे कंपल्सरी होणं गरजेचंच आहे. आणि मराठी सॉरी मुद्दा निघाला असता, आज मराठी मुद्दा निघाला आहे, आज मराठी भाषा दिनही आहे. मात्र निवडणुका आल्या आहेत, पक्षाला गळती लागेल किंवा काही नेते जाऊ. हो साहेब, मला सांगा ना, गळती कशी लागली? गळती लागली आहे का? आज एखादा झाडाने फळ दिलं, पण जे रूट्स आहेत ना, जे जमिनीच्या आतमध्ये ते मुळं, ते आजही आम्ही इथं जिवंत आहेत. असे किती गेले तरी फरक पडत नाही. आम्ही अजून नेते उत्पन्न करू, बनव. आणि शिवसेना भगवा फडकव. आणि बाळासाहेबांचं जे होतं की एकच लक्ष, ते तुम्हाला लवकरात लवकर 3-4 महिन्यामध्ये दिसून येणार. असं काय, हे चुकीचं आहे. म्हणणं सगळं चुकीचं आहे. पक्षाला गळती कधी नाही. शिवसेना ही शिवसेनाच राहणार आहे आणि ताट माने जगणारी आहे. हे आमच्या बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे, शिकवण दिलेली आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही शिवसेनाच राहणार आहे. शिवसेनेत हे निष्ठावंत शिवसैनिक आणि सदा निष्ठावंत राहणार. येणे जाणारे जे बोलतात की शिवसेना अशी आहे तशी आहे, याच्यामध्ये कोणी नाही आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या शिवसेनेमध्ये तुम्ही इथं बघू शकता की हा जनसमुदाय इथे जे जमला आहे तो शिवसैनिक आहे. आम्ही शिवसैनिकांना कुणाचे गळती लागण्याची फरक नाही पडत. गळती कुणाला लागली आहे, ते जे घेतात ना मर्चडीज, त्यांना गळती लागली आहे. बाकी लोकांना गळती नाही लागली आहे. मर्चडीजचे लालचवाल्या लोकांना गळती लागली आहे. इथं कोणत्याही शिवसैनिकांना गळती नाही लागली. किंवा मराठी बोललं तर मराठी बोलू नका, हिंदीमध्ये बोला, इंग्रजीमध्ये बोला. ही जी काही परिस्थिती आता काही ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे मराठीचा मुद्दा राहणं हा स्वाभाविक आहे. शेवटचा प्रश्न आहे याच्यामध्ये की मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या काळात पक्षाला गळती लागेल. काही नेते म्हणा किंवा पदाधिकारी म्हणा सोडतील असं म्हटलं जातं, काय बोलायला? नाही, गळती लागेल हा विषय कसा आहे माहिती आहे काय? आता रती महारथी गेले असं लोक म्हणतात. आम्ही ते अजूनही मानत नाही आहे, कारण गळती वगैरे हा काय आमच्यासाठी विषय नाही आहे. आम्ही अजूनही मजबूत आहोत. मुंबई मराठी माणसांसाठी झगडणारी शिवसेना हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच आहे आणि सदैव ते मराठीचा पुरस्कार आम्ही करतच असतो. पक्षाला गळती लागली मुंबईमध्ये? नाही, असं वाटतच नाही. फक्त ते दिसणारे आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, आमच्या शिवसेना माझ्या शाखेत, माझ्या प्रभागात तरी मला आजपर्यंत कोणी दिसला नाही आहे. जे इतर पक्षाचे असतील, कोणी गेले असतील तर त्यांचं तिथे स्वागत असेल, पण आमच्या दृष्टीने नाही. आजही सगळे शिवसैनिक आम्ही नाही, काय फरक नाही पडत. म्हणजे नेत्यांमुळे संघटना नाही चालत, शिवसैनिकांमुळे चालते. साहेब भेटतात. आजही साहेब लोकांसोबतच आहेत, तुम्ही पाहिलं आहे, जनतेसोबतच आहेत. आजही मराठी माणसांसोबत आहे.
आणि तसे नेहमी राहणार आहे. काळामध्ये आता मुंबई महापालिका येते, अशावेळी शिवसेना ठाकरे गटाला काही प्रमाणात गळती लागली असं म्हणताय. ते फक्त पत्रकारांना दाखवण्यापुरता गळती आहे, पण शिवसैनिक हा तिथेच आहे आणि महापालिका आम्ही जिंकणारच आहोत. पक्षाला कुठलीही गलटी वगैरे लागलेली नाही आहे. इथे तुम्ही आज मराठी भाषा दिवस आहे, इथे शिवसैनिकांची रीक बघताय. स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचा कार्यक्रम आहे. मराठी भाषा दिवस उत्साहात जल्लोषात इथे साजरा होत असतो वर्षानुवर्ष. आता जिथे जिथे मराठी भाषेचा जागर आणि वगैरे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत शासनाच्या, ते त्याच्यामध्ये झालेले बदल तुम्हाला माध्यम म्हणून तुम्हाला बघता येतील. तुम्हीसुद्धा ते ऑब्झर्वेशन तुमचं झालं असेल. पण वर्षानुवर्ष मराठी भाषा दिवस हा दिमागात साजरा करणारी शिवसेना आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे या पक्षामध्ये उगाच गलटी किंवा अशा प्रकारचं ज्यांना काही त्यांच्या स्वतःच्या कारणामुळे आणि स्वतःच्या स्वार्थामुळे काही कुठच्या गोष्टी बघायच्या असतील, काय ही लोकं जी गेली असतील त्या लोकांचं आणि या संदर्भात काही कुठचं हे जोडू नका. शिवसैनिक आहे तिथेच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर नेतृत्वावर ठाम विश्वास आहे. तर शेवटचा प्रश्न, आगामी महापालिका समोर आली आहे, कधी येईल माहीत नाही, मात्र होईलच असतोच. तर ह्या सगळ्यामध्ये पक्षाला यापुढे गळती लागू नये किंवा जे आहेत ते हे तुम्ही परत माध्यम म्हणून का बोलता मला कळत नाही. म्हणजे माध्यमांना अशा प्रकारचं हे कुठंतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल तिथे असं टाकायचं आहे आणि लोकांना दाखवायचं असं आहे का? तुमच्या संपादकांनी किंवा तुमच्या इकडनं अशा प्रकारचं हे आलं आहे का? कारण जिथे आम्ही ठामपणे सांगतो आहे की अशा प्रकारचं कुठचंही हे नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघताय आणि तुम्ही कव्हर करायला आलात ना इव्हेंट, तर इथे असलेली गर्दी आणि उत्साह हे बघता तुम्ही गलटी लागल्या मग त्या महानगरपालिकेच्या वेळेला लोक जातील न जातील हे असे प्रश्न विचारणं माध्यमांना सुरू शोभत नाही. मात्र साहेब यामध्ये आगामी महापालिकेची तयारी कशी आहे? महानगरपालिकेसाठीची तयारी शिवसेनेची जय्यत तयारी आहे. व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीने बैठका होत आहेत. संघटनात्मक ज्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका जिथं व्हायला पाहिजेत, आजी माजी नगरसेवक असतील, आमचे आमदार असतील, खासदार असतील, त्या सगळ्यांच्या बैठका व्यवस्थितरित्या होत आहेत आणि संघटनेची बांधणी उत्कृष्ट आहे. त्यामुळे तुम्ही त्याबद्दल काही चिंता करू नये. व्यवस्थितरित्या मुंबईकरांचा जो विश्वास गेले 5 ते 6 टर्म शिवसेना दाखवला, यावेळीसुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकर दाखवतील असा ठाम विश्वास आहे. मात्र एक फक्त प्रश्न क्वेश्चन करतो साहेब, तो म्हणजे जेव्हा ही गळती शब्द तुम्हाला मान्य नाही, मात्र जेव्हाही कोणी जातं तेव्हा एक प्रश्न ठाम असतो की आम्हाला उद्धव साहेबांची भेट मिळत नाही आहे किंवा ठिकाणी कॉन्टॅक्ट केला जात नाही. याच प्रश्नाभोवती तुम्ही फिरताय. सर्वांना उद्धव साहेब भेटतात. ज्यांना भेटायची इच्छा असते त्या सगळ्यांना भेटतात. जाणाऱ्यांना काहीतरी कारण लागतं, त्याच्यामधलं काहीतरी शोधायचा व्यर्थ तो प्रयत्न असतो, केविलवाणा प्रयत्न असतो. त्यामध्ये काही सत्य नाही आहे, त्यामध्ये काही तथ्य नाही.